मी तुम्हाला आवाहन करतो, मी जनतेला आवाहन करतो, सर्वांना आवाहन करतो की मोदी सरकार नरेंद्रजी मोदी साहेबांचं आहे. महाराष्ट्रात आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे आणि आमदार सुद्धा मीच आहे, पालकमंत्री सुद्धा कार्यक्षम आहे. मी सुद्धा म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळं आणि नगर परिषद सुद्धा जिल्हा परिषद सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीचीच बसवायची आहे, जेणेकरून हे खुश होऊन कमीत कमी 35,000 रुपयांना पैसे ओतते राहतील आपल्याला. आणि त्रस्त जनता इथं अधिकारी साहेब सगळे त्याच्यात होते, पहिले ग्रामसेवकापासून तर सगळे मॅम म्हटलं राहायचं आहे की जायचं आहे एवढं सांगून द्या मला. राहत असेल ना आमच्या मतानं म्हणजे, कारण तुमच्यासारख्या खपक्या पालकमंत्री असं बोलायला लागते. कारण सर्वात जास्त तुम्ही निर्णयक्षम म्हणजे निर्णय घेणारे मंत्री म्हणून आपल्या देवेंद्रजीच्या मंत्रिमंडळात आहात. आपण उभा सातबारा, आडवा सातबारा, तिरपा सातबारा काढतेच असतात आहे. त्याच्यामुळे तुमची सर्वात जास्त चर्चा महाराष्ट्रात आहे आणि आमचं सुदैव आहे की आमचे पालकमंत्री. एकीकडे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं सरकार, दुसरीकडे माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, या डबल इंजिन सरकारच्या योजनेच्या माध्यमातून तिसरं इंजिन आपलं विकासाचं जी येणारी नगरपालिका निवडणूक, या दोन इंजिनला तिसरं अचलपूरचं चांदूरबाजारचं इंजिन लावण्याकरता आणि नेत्यांच्या निवडणुका संपल्यानंतर कार्यकर्त्यांच्या निवडणुकाला समोर जात असताना या बैठकीमध्ये आपण बसलेलो आहोत. नेत्यांच्या निवडणुका संपल्या, आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या कार्यकर्त्यांनी नेत्यांना निवडून आणण्याकरता, आपलं सरकार आणण्याकरता अहोरात्र मेहनत केली, त्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि म्हणून आपल्यासोबत बैठक व्हावी, निवडणुकीचा संकल्प व्हावा. एकदा नॉमिनेशन झाल्यानंतर मग आपण प्रचारच्या सभा होतील, प्रचार सभेमध्ये आपण संबोधित करू. पण आजच्या बैठकीमध्ये केवळ येणाऱ्या निवडणुकीला तयारी करण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. या बैठकीचं महत्व काय? येणाऱ्या निवडणुकीला किती मतं एका बूथवर पाहिजे होते? तर 10 मतं पाहिजे होते. एका बूथवर 10 मतांनी जिंकायचं होतं. मी त्यावेळी वारंवार सांगितलं होतं प्रवास करताना की 10 मतांची गरज आहे. मी अध्यक्ष होतो पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून तेव्हाही मी चांदूरबाजारमध्ये बैठक घेतली होती, तेव्हाही अचलपूरला बैठक घेतली होती आणि सांगितलं होतं केवळ 10 मतांनी निवडून जाणार आहे. आज बघा 10 मतांची निवडणूक आपण आपल्या हातात घेतली. 23च्या बूथवर 10 मतं मिळाले असते तर 23,000 मतं मिळाले असते. नवनीत राणा 30,000 मतांनी विजय झाले असते. 19,000 मतं कमी करून वरचे 10,000 मतं जास्त घेतले असते. नवनीत राणा हा निवडणूक हारला याचं दुःख नाही आहे, पण दुःख या गोष्टीचं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री पदावर जात असताना आपण अमरावतीमधला आपला खासदार देऊ शकतो नाही, हे दुःख आपल्याला आहे. मोदीजींना संपूर्ण देशभर मतं मिळाली.